मायला रानगाईच्या मला ती भट्टी लावायला लावली ना आपण गेली हिंगाला ती आता किती गाड्या कोणीच्या का दादला सरकवणार आहे का म्हणतो गेली गावात तिला बारात बंद करायला इमले इमले मेली हे इकडं भट्टी गरम होऊन इकडं दारू निघायला लागली आता शिशी पावला त्या गाड्या सरकवल्या काय जात नाही समज कसं आहे आता रोज कशी दारू काढी संध्याकाळी कशी पैशाची सोय होईल तर तेल मिठाला तरी होईल आपला हातावरचा एक तर पोट आहे आणि हे इमली अर्धी दारू आपणच पिऊन टाकते बरं 17 डाव सांगतो तिले का बाईच्या जातीनं दारू नाही प्यावा तर ते माझ्याच खेळ असते अशी वाघिणी वाणी येऊ येऊ पडते का नशिबात बायको भेटली रे बाबा माझ्या काही खरा नव्हती जशी वाघिणी वाणी येऊ येऊ पडते ना का करते ना का नाही माझ्या जीवनातली पूर्ण खुशीच चालली गेली अरे गेली 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 सारीच गेली मनाची खुशी अरे गेली 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 सारीच गेली मनाची खुशी माझ्या मनाची खुशी अन बायको भेटली दादा अन बायको भेटली दादा I
अन बायको वेडी बापरे सर राग येत आहे का नाही आता खाली माझ्या नावाने एवढा बोलून राहिला असता मला वाटतं या काही काढायला वागानं तर नाही धरलं ना बापा असा म्हणजे मला वागानं धरून पाहिजे असं वाटतं काय तुला नाही तरी चिंताराम तुझ्या फायदा कोणता हाय कोण वागायला सहजता एवढा मास नाही अंगावर हाय पण कोण्या कामाचा म्हणतो सांग ना कोण्या कामाचा नाही तर तो नागोरा पण त्याच्या बायकोला 2 महिने झाले म्हणे मीच तर तिला मुरी दिलं होतं आणि त्याच मुऱ्या खोदासाठी मी जंगलात गेलो होतो तर मार कसा बोलून राहिला सांग काय झालं आता मी या चुली म्हणजे कार्या सरकवू का ते धारा त्याची शिकवली पाहिजे मग तिकडे भाऊ सांग ना कोणता काम करू काय काही काय आपण एवढ्या मेहनतीनं दारू काढतो का नाही तर 4 पैसे भेटले पाहिजे म्हणूनच का हो ना 4 पैसे भेटते ते ना तूच पेते त्याची किती घरशील का तू सांग तर तू तोंड्या ना गोरा हवालदार येते ना झोऱ्यातले लावे आपल्या हातानं काढून नेते सगळं पंपरही पाहिजे म्हणते जसं काय त्याच्या बापाचाच माल हो सरकारी माणूस आहे का नाही म्हणून का झाला सरकारी आहे का एका दिवशी माझ्या हाती लागला का नाही तर त्याने नागोरात घरी पाठवतो मी अशी नको करू सुतावत घेऊन जाईल एका दिवशी कसा सुतावर निमली हो मी तुला तर माहितच आहे कशी झोपतो तर माहित आहे लगेच बोललो रे काही काळ्या कसा घोसा नाही का कोरडा झाल्यावानी वाटते मी का म्हणतो दमच नाही घर नाव काय थोडसा ओला करीन म्हणतो ते ना पाय आताच काल पहिल्या धाराची आहे ती वर आहे अंगाला बिंगाला लागत येतीस दांगडो करशील मग मी हा सामान सांभाळू का तुले सांभाळू सांग का सांगतेस का नाही सगळा खंबा चढवी तरी रस्त्यानं शिस्तीने चालतं मग माहितच आहे ना पाय मी का म्हणतो बस आता आम्ही इकडे आले नाही तो घरी जाईल घरी आम्ही त्याला दिसलो नाही का एकटी आल्या बिगर राहत नाही तो हम कशाचे ते मला माहिती येते का नाही त्याला कुत्र्यासारखी वाचत कुत्र्यासारखी नाही ढोर मेला गिधाडाचा डोकसा दुखते म्हणते तशी त्याची गोष्ट आहे मी काय म्हणतो एक गोष्ट सांगतो काम करतो नाही इंगले कोण्या दिवशी लाता खावला होतीस 100% धर ह्या तुझ्या पेन्या पायी गावात तोंड दाखवा जागा नाही ठेवणार आहे घे साजरा आहे हो भेटली का मस्त साजरा आहे बाकी वेळेस ते येऊ पडतात जशी पाय बरं आता घेऊन दे कुकानं बापरे नाही फोडता येते नाही मारून राहिली मान घे घसका लागत उभी आपल्या म्हणशील बॅटरी चार्जिंग झाल्यासारखी लागते रे काही काळ्या मी का म्हणतो तू घे ना जराशी हो आता तू घेतलीस आहेस मी घेऊन टाकतो तुलाही चढते मनेही चढते येते दांगडो करू आणि रातभर इथे झोपून जाऊ तो वाघ येते ना आपल्याला घेऊन जाते त्या वाघाची हिंमत आहे का माया पुढे यावाची बापा बापा आंघोळीले पाणी गरम करून राहिल्या का आपल्या रंगे हात सापडले उचला आपल्या सामान उचला आणि चला पोलीस स्टेशनमध्ये पाय पाय तू पहिल्या गोष्टी करावाचा नाही मी हमखास सांगतो पोट आणणारा तोच हो ना तो तसा माणूस नाहीये तो बाहेर तो डोळे उचलून जाईल पाय मग असा हो का त्याले म्हणाचा नाही डाव नाही म्हणी मी 17 डाव म्हणी नाही मला एक सांग तो आमच्या घराजवळ येत होता आमच्या झोपडीजवळ येत होता तर कोण्या कामासाठी हो म्हणतो सांग ना मला तर पक्का शक आहे यायचा काहीतरी झिंगाट आहे बापू एक झिंगाट वाले कब पहिले झाले कमी का म्हणतो हा
सामान उचला आणि पोलीस स्टेशन जा. अजी तर उचलतो गाडी. या बसा पहिले. बसा ना तिथं, बसा. अजी मला का म्हणावाचं आहे की आमच्या बाजूची दुर्गी आहे का नाही तिचा पोट आला तर तो त्या मुसलमानाचा असा मला म्हणावाचा आहे. आणि मी का म्हणतो की तो त्याचा नो आहे कारण तो माणूस तसा आहेच नाही. दिवाळीदार माणूस आहे तो. अबे तो कोणाचाच राव. मला थोडीशी प्याले द्या ना बे. नाही तर मी घेतो. अजी ते देतून का तुम्ही काय एवढ्या घाई करता तर माहित नाही. म्हणजे आता गरम गरमच आहे थोडीशी थंडी होऊ द्या मग प्याला गस्त. तर मी का म्हणतो तो तिने मटन बिर्याणी आणून देत होता मंडईतून रिपिन कोंडे आणून देत होता. जी मी स्वतःच्या डोळ्यानं पाहिलो का जी. बाय आता जास्त बोलीस का नाही तर तुला सुजवून घरीच पाठवतो. नाही म्हणतो तरी आपलीच लावत. आपे तर का सुजवाता तर मग सुजवा न बे. आपे मला टिल्लू तरी प्यारे द्या बे. नाही तर मी आपल्या हाताने घेतला. आणि आता पाहिलं मला नवऱ्याचा का हा मला कन सुजवते. नाही मी म्हणतो नंगा नसता दोघाईनं केला गावभर बोमत्या दोघायची झाली आणि हा कोण्या कामासाठी मला सुजवते ती. नाही आता तुम्हीच न्याय द्या ना गोराजी. आपे तर तुमचा कोणता नंगा नाच होता घरी जाऊन करा ना बे. आणि मी काय न्याय देणार. चाला मला एका पुढेही माहित नाही ना शेंडाही माहित नाही. अजी मी शेंडाही सांगतो ना पुढेही सांगतो. आजपर्यंत हिच्याकडे मी दुर्लक्ष केलं म्हणून मी माझ्या डोक्यावर बसते. सांगत आहो तुम्हाला गावात कोणाच्या चुकल्या लावण्या कोणाचे झगडे लावून देण्या हे पटायचं आहे. जसा काही इथे तो ठेकाच घेतला नाही. माझ्या आता अंगाच्या बाहेर झाला हवालदार साहेब. माझ्या अंगाच्या बाहेर झाला. उद्याच्या मायबाबाला बोलवतो आणि सोडचिट्टी करून टाकतो. मग पाहिजे का करायचं आहे. का म्हणलास तू 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 मला सोडचिट्टी तू मला देतेस. नाही मी म्हणतो तुझी हिंमत झालीच कशी मला सोडचिट्टी देतो म्हणावं. 15 वर्ष झाले बापू जिंदगानी करून राहिलो तुझ्या संग. समजला एवढाच सांगशील. आता कशी जाई 31 साजरी उरावर बसून खाईन. समजला नाही जर सोडचिट्टी जा. आपल्या खड्ड्यात गेला तुमचा सोडचिट्टी ना फोडचिट्टी. अजिबात नाही पाहिजे मला चालवता. अजिबात नाही पाहिजे. उचला सामान. आपल्या सामान उचला. 3 वेळा उभेच होता. सामानच नेवायचं आहे ना. एवढा मोठा दिवस आहे ना. बंगार पुढे जाऊन पोलीस स्टेशन मध्ये खात. आता तुम्ही सांगा या अशा बायकोचा मी का करू तेवढा सांगा. मला न्याय द्या तुम्ही. आता याची पहिल्यांदा भाषा कशी आहे कशी बोलते असा वाटते का मी का दादला नाही हे माझा दादला कशाच वाटत. आपे तर पोटाला कोणाचा नका आणि या कारणाम झगडता काय लगे तुम्ही एकमेकांसोबत. अजी गावात चौकशी करायची मोठी आवड आहे हो. रोज कोणते ना कोणते प्रकरण आणूनच ठेवतो. असा राग येते का नाही चांगला मरतोही मारावा. का म्हणलास तू मरतोही मारावा. आता तर माझ्या अंगाची अशी आग झाली आहे पाऊस तुझा हात चोलला सोडून गावभर हिंडवसा लागतो. नाही हिंडवलं तर नाही तर नागाची का करशील तू. नाही का करशील तू. आता तू का करशील का असं नाही का नाही. हात लाव मार बरं मार. हात लावून लाव. ओके मार. असा का आता का मी मागाव का घे हात लावलं का करशील तू. मग कधी आम्ही तुमची दोघांची मारामारी रातभर चालू द्या. चालेल मला दारू प्याले नाही देऊन राहिले पोलीस स्टेशन मध्ये यायला तयार नाही. आपलीच दंडा सुरू केली फाळवायला. उद्या भेटा लागते नाही या दंड्यात तुमची लंबाई खोलाई मोजलो ना तर नावाचा हवालदार नाही लक्षात ठेवा. अजी तर थांबाने तुम्ही प्रसाद थोडासाच राहिला. आपल्या तर तुमची कुस्ती थोडीशी आता पाहून जाऊ म्हणतेस का. नाही बे तुमच्यासारखे बेश्रम नालायक लोक नाही पाहिले बे. आपल्या रातभर दांडो करायची सवय आहे तुम्हाला. नंतर पाहिजे बापू तुम्हाला. आता जातो मग झाला गस्त. काय काळ्या साहेबाला दारू तुझ्या बाप्पा नोकर आहो मी. आणि सोडून राहील
घाली माझा बाप काढावची काय कशी घाली म्हणतो मी काय तुला म्हणलं होतं का म्हणणार का तू माझी सायडी नाही होस का आता मग कोणती तुझी साहेबी होता सांग ना कोणती तुझी नवीन साहेबी हो आम केली माझ्यासोबत फसत वागत आहेस असं नाही फसट वागणार आता बाळासाहेब नाही फसट वागणार आता येतो आता मी तुला आम्ही सोडा ना बे खड्ड्यात गेला तुमचा वांगे दाखवला मला का चोंदरू फक्त समजून राहिला का बे आता तुम्ही दोघे पोलीस स्टेशनला चल काही कया तुले भरताचा वांगा दाखव आणि इमले तू चल तुले हा केर वांगा दाखव मग जाऊ ना उचल आपला सामान तू लागली तुझीच आयडिया हो गावा लागत आहे नको मारा माताची